श्री स्वामी समर्थ। 2 दिवसावर नवरात्री आलेली आहे आणि नवरात्री स्पेशल आज आपण रेसिपी बघणार आहोत। एकदम नवीन रेसिपी आहे आणि झटपट होणारी आणि नेहमीप्रमाणेच आपल्या घरच्या साहित्यांमध्ये होणारी आहे। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राइब नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत आणि जालीदार उपवासाची इडली। त्याबरोबर आपण बघणार आहोत उपवासाचा सांबार आणि चटणी। मस्त अशी ही जालीदार इडली तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर हे सांबार सुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा त्याचा कलर आलेला आहे, रूप आलेला आहे, टेक्स्चर आलेले आहे। एकदम रेग्युलर जे सांबार असतं त्याचप्रमाणे रंग, रूप, टेक्स्चर सेम टू सेम आलेला आहे। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि इडली सुद्धा खूप अशी जालीदार होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी ही रेसिपी समजेल। तर मग आपण ही रेसिपी बनवण्यासाठी घेतलेला आहे 1 कप भगर। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे पाव कप साबुदाणे। साबुदाणे जास्त टाकायचे नाहीयेत, नाहीतर इडली चिवट होऊ शकते किंवा मग कडक होऊ शकते। तर मग बघा हे जे आपण भगर आणि साबुदाणे घेतलेले आहेत त्यांना चांगलं असं वॉश करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील जी घाण असेल ती धुवून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून रात्रभर हे भिजत ठेवायचं आहे। रात्रभर जर तुम्हाला भिजत ठेवणं शक्य नसेल तर साधारण 8 तास तरी हे साबुदाणा आणि भगर आहे ते भिजत ठेवायचे आहे। साबुदाणे आहेत ते आपल्याला हाताने चुरता आले पाहिजेत एवढा वेळ आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। तर मी हे रात्रभर भिजत ठेवलेलं होतं साबुदाणे आणि भगर। तर मग बघू शकताय मस्त असं हे सकाळी भिजलेलं आहेत, मस्त फुगलेले आहेत साबुदाणे। आता आपण याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत आणि हे जे साबुदाणा आणि भगर भिजलेला आहे तो आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे, फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची। तर मग इथे वाटताना आपल्याला अगोदर यामध्ये दही टाकायचं आहे, मी ते दही टाकायची विसरलेले, तर मग तुम्ही यामध्ये वाटतानाच दही टाकून घ्या। आता हे जे आपण बॅटरसाठी साबुदाणा आणि भगर घेतलेली होती त्यामध्ये आपण जेवढा साबुदाणा टाकलेला आहे तेवढंच आपल्याला इथे वाटताना संपूर्ण बॅटर बनवण्यासाठी पाव कप एवढं दही घ्यायचं आहे। यामध्ये दही टाकल्याने आपण जी इडली बनवणार आहोत ती एकदम रेग्युलर इडलीप्रमाणे चव लागेल आणि एकदम मऊ लुसलुशीत जालीदार अशी इडली तयार। चला इथे मी भगर आणि साबुदाण्याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे। आणि त्याचप्रमाणे मी ही जी बाकीची भगर आणि साबुदाणे आहेत ते मी इथे वाटून घेतलेले आहेत। तर मग बघू शकताय की किती मस्त असे हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आपल्याला फाईन असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। चला आता हे जे बॅटर आहे ते आपण साईडला ठेवूया आणि आपलं जे इडलीचं भांडं आहे त्याला ऑइल लावून घेऊया, म्हणजे तेल लावून घेऊया, जेणेकरून आपण जी इडली तयार करणार आहोत ती चिटकणार नाही। चला इडलीच्या साच्याला तेल लावून झालेलं आहे। आता जे आपण बॅटर ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस जे ॲड करायचे आहेत ते टाकून घेऊया, म्हणजे यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। इथे मी साधंच मीठ वापरलेलं आहे, जर तुम्ही साधं मीठ खात नसाल तर सेंधव मीठ खात असाल ते टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाव चमचा एवढा इनो टाकायचा आहे। आता इनो टाकून त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे आपण जी इडली बनवणार आहोत ती एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि जालीदार तयार होईल। आता जर तुम्ही सोडा किंवा मग इनो खात नसाल तर हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते दही टाकून तुम्ही 8 ते 7 तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतरच आपल्याला ही इडली तयार करायची आहे। तर बॅटर इथं तयार झालेला आहे। आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये टाकून आपण ही इडली वाफवून घेऊया। तर वाफवण्यासाठी मी अगोदरच इडलीचं भांडं होतं ते गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं होतं। मस्त असं पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये हे भांडं आहे इडलीचा साचा आहे तो त्यामध्ये ठेवायचा आहे। एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे कोणतीही इडली वाफवताना अगोदर जे आपण पाणी गरम करतो ते चांगलं खळखळत असं हे उकळ आलेला पाहिजे पाण्याला, त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये इडलीचा साचा ठेवायचा आहे आणि साधारण 10 मिनिटासाठी या इडलीला वाफ काढून घ्यायची आहे। 10 मिनिटाचे जास्त या इडलीला वाफ काढायची नाहीये, नाही इडली आहे ती चिवट होईल, कारण आपण त्यामध्ये साबुदाणे टाकलेले आहेत तर ती चिवट होण्याची शक्यता जास्त आहे।
तर 10 मिनिटानंतर बघू शकताय मस्त अशी ही इडली फुगलेली आहे। आता ही जी इडली आहे म्हणजे हा साचा आहे तो पूर्णपणे गार झाल्याच्या नंतर आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे। तर मग बघू शकताय किती मस्त अशी ही इडली टम्म फुगलेली, जालीदार, मऊ, लुसलुशीत, एकदम परफेक्ट अशी आतून सुद्धा शिजलेली आहे। आता आपण यामध्ये सोडा किंवा मग इनो टाकलेला आहे। तुम्ही जर सोडा आणि इनो जर खात नसाल उपवासाला तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे जे पीठ आहे ते तुम्ही 7-8 तासांसाठी किंवा मग ओव्हरनाईट हे पीठ आहे ते फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर मग त्यानंतर आपली ही मस्त अशी मऊ लुसलुशीत जालीदार अशी इडली तयार होईल। तर इथं इडली तयार झालेली आहे। चला आता आपण सांबार बनवूया। तर त्यासाठी लागणारा अगोदर साहित्य पाहून घेऊया। तर इथे आपल्याला लागणार आहे लाल भोपळा मी पाव किलो घेतलेला आहे, एक बटाटा चिरून घेतलेला आहे, भेंडी घेतलेली आहे। आता इथे बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळी केली सुद्धा घेऊ शकताय, म्हणजे कच्ची केली। आता यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं लागणार आहे, ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे 2 चमचे लागणार आहे, 2 चमचे तूप लागणार आहे, 2 चमचे चिंचेचा कोळ लागणार आहे, 1 चमचा लाल तिखट, 5-6 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 5-6 काली मिरी, 1 चमचा जिरे, 2 लाल मिरची आणि 1 हिरवी मिरची लागणार आहे। आता यामधून तुम्ही जे साहित्य खात नसाल ते पूर्णपणे स्किप करू शकताय। आता आपण सांबार बनवायला घेऊया। तर सांबार बनवण्यासाठी जो आपण लाल भोपळा घेतलेला आहे तो कुकरमध्ये टाकायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला बटाटा आणि मिरची सुद्धा टाकून घ्यायची आहे। आता ह्या बटाट्याच्या ऐवजी तुम्ही कच्ची केली किंवा रताळी सुरण सुद्धा वापरू शकताय। आता तुम्ही ज्या भाज्या खात असाल त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत। ह्या आता ज्या भाज्या आहेत त्या मी धुवून घेतच आहे। त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला इथे ज्या भाज्या आपण घेतलेल्या होत्या त्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी टाकून कुकरला आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। आता आपण जे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत ते एकसारख्या एका आकारामध्ये कापून घ्यायचे, म्हणजे एकसारखे शिजले जातील। चला भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केलात तरी सुद्धा जमेल। त्यामध्ये जी आपण कट करून ठेवलेली भेंडी होती ती टाकायची आहे आणि त्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। ही भेंडी तुपामध्ये किंवा मग तेलामध्ये परतल्याने चिकट होणार नाही। थोडीशी भेंडी परतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं टाकायचं आणि चांगली अशी भेंडीला परतून घ्यायची आहे। 2-3 सेकंदानंतर भेंडी मस्त अशी परतलेली आहे। आता आपण हिला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। इथे मी कुकरला 1 शिट्टी काढलेली आहे आणि मस्त अशा ह्या भाज्या शिजलेल्या आहेत। त्यातून आपल्याला हे बटाटे आहेत ते साईडला काढायचे आहे आणि सांबारामध्ये वरून टाकण्यासाठी थोडेसे भोपळ्याचे तुकडे सुद्धा साईडला काढायचे आहेत। आता बाकीचा जो भोपळा कुकरमध्ये राहिलेला आहे त्याला आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे, फाईन अशी पेस्ट करून घ्यायचे आहेत आणि जे हे भोपळ्याचे तुकडे होते ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्याचबरोबर जी आपण मिरची टाकलेली होती ती सुद्धा यामध्येच वाटून घ्यायची आहे। आणि हे जे पाणी राहिलेलं आहे भोपळ्याचं ते आपल्याला टाकून द्यायचं नाहीये, ते आपल्याला पुढच्या रेसिपीसाठी वापरायचं आहे। तर मग हे जे आपण मिक्सरमध्ये भोपळ्याचे तुकडे काढलेले आहेत ते पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर मग बघू शकता मी मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे आणि फाईन अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, प्युरी करून घेतलेली आहे। चला आता आपण सांबाराला फोडणी देऊया। तर फोडणी देण्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली, त्यामध्ये 1 पळी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये 4-5 लवंगा टाकायच्या, 2 तुकडे दालचिनीचे टाकायचे, 4-5 मिरी टाकून घ्यायचे, काली मिरी, 1 चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे तडतडल्याच्या नंतर यामध्ये 2 लाल मिरची टाकून घ्यायच्या आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं आणि आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। पण हे परतताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम ठेवूनच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, नाहीतर जी आपण मिरची पावडर टाकणार आहोत ती करपून जाईल आणि
हे परतल्याच्या नंतर जी आपण प्युरी करून ठेवलेली होती, पेस्ट करून ठेवली होती भोपळ्याची, ती यामध्ये टाकायची आणि त्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला जेवढं पाण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही तेवढं पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हे किती दाटसर असं झालेलं आहे। चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ओला नारळाचा 2 चमचे खीस टाकायचा आहे आणि ते मला अजून पाण्याची आवश्यकता वाटत होती म्हणून मी पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचा 2 चमचे चिंचेचा कोल टाकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आपण व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या ठेवलेल्या त्या सुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत आणि चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याला चांगली अशी एक उकळ काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढं हे जाड किंवा मग पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चांगलं असं शिजून घ्यायचं आहे। मस्त असं हे लो फ्लेमवरती सांबार 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। तर मग बघू शकताय मस्त असं हे सांबार तयार झालेलं आहे। याची चव आहे ते आपल्या रेग्युलर सांबारासारखी नाही, यामध्ये आपण कोणताही सांबार मसाला वगैरे टाकलेला नाहीये, पण उपवासाला हे मस्त अशी ही रेसिपी आहे आणि चविष्ट सुद्धा आहे। सांबार आहे ते तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकताय। तर मग बघा इथे सूप किंवा मग सांबार तयार झालेला आहे आणि इडली सुद्धा तयार झालेली आहे। इथे मी हिरवी चटणी सुद्धा तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा उपवासाचीच तयार केलेली आहे आणि मस्त अशी ही मऊ लुसलुशीत जाळीदार इडली आणि त्याचबरोबर सांबार आहे आणि हे सांबाराचं रंग रूप टेक्स्चर जे आपण नेहमीचं सांबार खातो त्याप्रमाणेच आलेलं आहे। फक्त एवढंच की याला नेहमीच्या सांबारासारखी चव नाहीये, पण हे सांबार आहे ते सूप किंवा मग उपवासाचा सांबार म्हणून एकदम चवदार रेसिपी आहे, टेस्टी रेसिपी आहे। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि अशीच इडली मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनण्यासाठी मी खूप टिप्स दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये, तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा। चला, आजची तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपी, उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं विसरू नका। मग अशाच एक नवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।